हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 25वा, भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 35। पश्यन्ति ते मे रुचिरान्यं व्यसन्तः, प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि, रूपाणि दिव्यानि वरप्रदानि, साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति। सूर धरायचं म्हणजे व्यवस्थित म्हणता येते। पश्यन्ति ते मे रुचिरान्यं व्यसन्तः, प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि, रूपाणि दिव्यानि वरप्रदानि, साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति। पश्यन्ति ते मे रुचिरान्यं व्यसन्तः, प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि, रूपाणि दिव्यानि वरप्रदानि, साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति। पश्यन्ति ते मे रुचिरान्यं व्यसन्तः, प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि, साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति। पश्यन्ति ते मे रुचिरान्यं व्यसन्तः, प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि, रूपाणि दिव्यानि वरप्रदानि, साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति। पश्यन्ति पाहतात, ते ते मे माझे, रुचिराणी सुंदर, अंब हे माते, संतः भक्त, प्रसन्न हसणारे, वक्त्र मुख, अरुण प्रभात समयीच्या सूर्यासमान, लोचनानी डोळे, रूपाणी रूपे, दिव्याणी दिव्य, वरप्रदानी वरदायक, साकम माझ्याशी,
वाचम शब्द स्पृहणीयाम अनुकूल वदंती ते संभाषण करतात, ते बोलतात. भाषांतर. हे माते माझे मुख सदैव हास्य करणारे व प्रभात समयी उगवणाऱ्या सूर्यासमान नेत्र असलेले असे आहे. माझे भक्त नित्य हे रूप पाहत असतात. त्यांना वरदायक अशी माझी विविध दिव्य रूपे पाहणे आवडते आणि ते माझ्याशी अनुकूल संभाषण करतात. या अध्यायामध्ये भगवान कपिल देव संपूर्ण भक्ती म्हणजे काय याचे सारांश सांगत आहेत. भक्तीचं महात्म्य सांगत आहेत. काय करतात तर सुरुवातीला आपण विसरून जातो की काय वाचत आहोत, म्हणून थोडीशी उजळणी. सुरुवातीला भगवान कपिल देव सांगतात की भौतिक इंद्रिय विषय यांच्यापासून अनासक्त होऊन साधूंमध्ये आसक्त झालं पाहिजे. श्रद्धा नंतरचा पहिला स्टेज असतो. श्रद्धा ही पहिली स्टेज असते, नंतर साधू संघ. मग या साधूंच्या संघामध्ये करायचं काय तर सेवा करायची, भगवंतांचं यशोगान गुणगान करायचं, हे सांगत आहेत भगवंत आता. तर त्यातलाच हा श्लोक आहे. हे माते माझे मुख सदैव हास्य करणारे आणि प्रभात समयी उगवणाऱ्या सूर्यासमान नेत्र असलेले आहे. प्रभात समय म्हणजे सकाळी सकाळी उगवलेला सूर्य जसा अति प्रखर पण नसतो, दुपारच्या सूर्यासारखा बघायला येणार नाही असं, आणि असा धुसट पण नसतो, एकदम फ्रेश, डायरेक्टली बघता यावं, आल्हाददायक, सुख मिळावं असे भगवंतांचे डोळे असतात. सदैव स्मित हास्य करणारे. माझे भक्त नित्य हे रूप पाहत असतात. ते बघायला आवडतं कारण आपण त्याच्याकडे आकर्षित होतो, आकृष्ट होतो. त्यांना वरदायक अशी माझी विविध दिव्य रूपे पाहणे आवडते आणि ते माझ्याशी अनुकूल संभाषण करतात. आणि मग भक्त भगवंतांशी अशा प्रकारे बोलतात, अनुकूल. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. मायावादी व नास्तिकांना वाटते की भगवंतांची मंदिरातील मूर्ती म्हणजे पुतळाच आहे, पण भक्त पुतळ्याची पूजा करीत नाहीत. भक्त प्रत्यक्ष भगवंतांची त्यांच्या अर्चा अवतारामध्ये पूजा करतात. अर्चा म्हणजे आपण आपल्या वर्तमान बद्धावस्थेत पूजा करू शके असे रूप होय. अर्च विग्रह आपण म्हणतो नाही, अर्च विग्रह. विग्रहाचा शब्दशः अर्थ असतो संस्कृत मध्ये स्वरूप. विग्रह हा शब्द जिथे येतो त्याचा अर्थ असतो की त्याला काहीतरी आकार आहे, स्वरूप आहे. ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह म्हणतो आपण. तर आपण आत्ताच्या या बद्ध अवस्थेमध्ये, अडकलेल्या अवस्थेमध्ये भगवंतांना पाहू शकू, भगवंतांशी बोलू शकू, भगवंतांची सेवा करू शकू असे रूप आपल्या समोर असते, ते म्हणजे अर्च विग्रह. अर्चा विग्रह म्हणतात ऍक्च्युली, अर्च विग्रह नाही, अर्चा विग्रह.
त्यामुळे भक्ताला याच्यावरती पूर्ण विश्वास असतो. भक्त असे कधीही म्हणत नाही की हा फक्त पुतळा आहे किंवा मूर्ती आहे, पितळेचा, लोखंडाचा, दगडाचा, लाकडाचा बनलेला आहे. नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण त्याच्यामध्ये भगवंतांना पाहायला लागतो तेव्हा आपलं खऱ्या अर्थाने आकर्षण वाढतं. मला आठवतं अजूनही शाळेत असताना मी वाक्य एक वाचलेलं, आम्ही भारतीय लोक दगडाला देव मानणारे नाही, दगडात देव पाहणारे आहोत. आपली श्रद्धा, आपली निष्ठा किती असते याच्यावरती हे अवलंबून असतं. नाहीतर काय बोलायला बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, हो की नाही? एखादा व्यक्ती असं म्हणू शकेल की मी भगवंतांना मानतो परंतु या मूर्तीची पूजा करणार नाही. भगवंतांना मानतो, मग तू ऍक्च्युली कशाची पण पूजा केली पाहिजे. भगवंतांना मानतो म्हणजे काय? भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत, सर्व शक्तिमान आहेत, सर्व व्यापी आहेत, सर्व ज्ञानी आहेत. म्हणजे जर सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी असतील तर ते या दगडात का नाहीत? दगडात पण आहेत. ठीक आहे, आपल्याला बोलण्यासाठी ठीक आहे. नाही असं का? ऍक्च्युली आहेत. वाय नॉट? हो की नाही? कणाकणामध्ये, प्रत्येक जीवामध्ये आपल्याला भगवंतांना बघायचं असेल तर मग मूर्तीमध्ये न बघता कसं चालेल? बऱ्याच जणांचा हा मूर्खपणा असतो. तुम्ही मूर्तीची पूजा करता, फोटोची पूजा करता, आणि अशा लोकांच्या घरातच बघायचं त्यांच्या वडिलांचा फोटो असतो, त्यांच्या मुलाचा फोटो असतो. एक छोटीशी स्टोरी आहे, बिरबलची का कोणाची तरी. असाच एक राजा म्हणत होता, राजाची जी पत्नी होती तिचा निधन झालेलं, मृत्यू झालेला, आणि मग तिचं सुंदर चित्र काढून त्याने राजमहालामध्ये लावलेलं. मग ते प्रूव्ह करण्यासाठी, मला वाटतं बिरबलच असेल, बिरबलच अशा गोष्टी करू शकतो, त्याने जाऊन राणीच्या फोटोवरती असे थुंकलं, थूक. राजा एकदम क्रोधित झाला. बिरबल म्हणाला, हा तर फोटो आहे, राणी थोडीच आहे. असे हे मूर्ख, नास्तिक, मायावादी लोक स्वतःच्या मुलाचे, स्वतःच्या बायकोचे फोटो घरात पण नाही, पाकिटात घेऊन फिरतात, खिशात रोज. मग हे का बरं? नाही, व्यक्ती जर त्या शरीरामध्येच फक्त असेल तर फोटोत कुठून आला? म्हणजे खिशात घेऊन का फिरता तुम्ही? अमेरिकेमध्ये मला एक स्त्री अशी भेटलेली, मग तिला पण मी असंच, तिचा मुलगा मिलिटरीमध्ये होता आणि तो इराण का इराकमध्ये तेव्हा युद्ध चालू होतं तिकडे होता. तिचा फोटो रोज ती बघत बसणार. तुझा मुलगा इथे तर नाहीये, फोटो कशाला विनाकारण बघत बसते? नाही, फोटो बघितले की मला बरं वाटतं. तसंच आम्हाला पण आर्च विग्रहांना वाटलं की बरं वाटतं, की नाही? विश्वास किती दृढ आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. हे जे सगळे अशी वाक्य असतात ना, दगडात देव आहे का, फोटोत देव आहे का वगैरे, तुम्ही असले, तुम्ही तसले, हा सगळा अहंकार आहे. असं नाहीये की आमची ही फक्त भावनिकता आहे, जसं तुम्ही भावनिकतेमध्ये फोटो ठेवता घरी, तसं पण नाही आहे. ऍक्च्युली ते भगवान आहेत. वाय नॉट? का नाही? हो की नाही? जर आपला एवढा विश्वासच असेल तर भगवंत कुठेही आपल्या समोर येऊ शकतात. तुमचा विश्वासच नसेल तर भगवंतांना काय गरज पडली तुमच्या समोर यायची? भगवंतांना काही बंधन नाही आहे तुमच्या समोर यायचं, हो की नाही? आता सध्या आपण इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये आहोत, इतक्या अनर्थांनी भरलेले आहोत की आपल्यासमोर भगवंतांना यायची गरजच नाही ऍक्च्युली. असे प्रत्येकासमोर भगवंत यायला लागले, मग त्यांना भगवंत कसं म्हणायचे? तुमची काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे ना, तुमची काहीतरी पात्रता असली पाहिजे ना. मला भगवंत दाखवा, मगच मी मान्य करतो. मला काहीतरी मिळालं तरच मी भक्ती करणार.
भगवंतांना काही भगवंतांना असं पण नाहीये की तुम्ही भक्ती केलीच पाहिजे किंवा तुम्ही आलंच पाहिजे. राहा जिथे गटारीत आहात तिथेच राहावा म्हणतात भगवान. ओके, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर या अर्च विग्रहाच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर येणे ही देखील तुमच्यावरती केलेली असीम कृपा आहे. एवढी पण लायकी नाही आहे आपली आपल्या समोर भगवंतांना बघायची, तरी सुद्धा ते आपल्या समोर येतात, विग्रहाच्या स्वरूपात येतात, भक्तांच्या स्वरूपात येतात. तुमच्या अहंकाराने तुम्ही त्याला लाताडून देणार असाल तर तुमची प्रगती कोण करणार? इट्स अप टू यू. अशा नास्तिक लोकांना याच शब्दामध्ये सांगायचं, हाच प्रभुपादांचा प्रचार आहे ऍक्च्युली. ओके नाही? आणि बघा, असे म्हणणाऱ्या लोकांच्या घरामध्येच हजारो फोटो दिसतील तुम्हाला. फॅमिलीचा पोज मध्ये असलेला फोटो, माझ्या मुलाचा फोटो, माझ्या नातवंडाचा फोटो, हे सगळं पाहिजे तुम्हाला आणि भगवंत नको. वियर्ड असते, इंटरेस्टिंग. असं थोडस श्रील प्रभुपादांचं मूड आणि मिशन आपण समजावून घेतला पाहिजे. तुमच्यापैकी किती जण श्रील प्रभुपादांचे मेसेज रोज पाठवलेले वाचता तुम्ही? सिरियसली सगळे वाचता? सिरियसली वाचलं पाहिजे. कारण रोज प्रभुपादांचे मेसेजेस आपण वाचलो तर आपल्या लक्षात येईल की प्रभुपादांचा मूड काय होता, प्रभुपादांचं मिशन काय होता, आणि त्या मूड मध्ये, प्रभुपादांच्या त्या मिशन मध्ये माझं स्थान कुठे आहे. नसेल तर प्रभुपादच समजले नाही तर नुसते जय प्रभुपाद करून काय उपयोग आहे? बरोबर आहे ना? काल मी आमच्यातल्या एका प्रभूजींनाच समजावून सांगत होतो, आणि जे मी समजावून सांगत होतो तेच रोजच्या मेसेज मध्ये असते. म्हणून मी सहज विचारलं की तुम्ही वाचता का? तर ते म्हणाले नाही. म्हणजे वाचलं पाहिजे, तुमच्यासाठी. हे प्रभुपादांचे तात्पर्य हे आपल्यासाठी आहे. हे ऍक्च्युली खूप छान वाक्य आहे. जोपर्यंत आपण बद्ध अवस्थेमध्ये आहोत, म्हणजेच आपल्या मनामध्ये अनर्थ आहे, तोपर्यंत भगवंत आपल्याला फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त आर्च विग्रह स्वरूपातच दिसणार आहे, कारण आपली पात्रताच नाही आहे. व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. वस्तुतः आपल्या वर्तमान स्थितीत आपण भगवंतांचे आध्यात्मिक रूप पाहू शकत नाही, कारण आपल्या भौतिक नेत्रांना आणि इंद्रियांना आध्यात्मिक रूपाची अनुभूती होऊ शकत नाही. परवा विजयकुमार प्रभूजींनी प्रश्न विचारलेला की भगवंतांची इतकी ऐश्वर्यामध्ये आरती किंवा सजावट वगैरे का केली पाहिजे? कारण आपल्याला तर सांगितलं जातं की प्रेम हे साधं बोळ आहे, भावनिक आहे. हे मी त्या दिवशी थोडस माझ्या लक्षात आलं पण सांगायला विसरलो. प्रभुपादांना एकदा प्रभुपादांच्या एका शिष्याने प्रश्न विचारलेला की आपण तर रोज ऐकतो की भगवंत हे एक गोप बालक आहेत, हे एकदम सिंपल आहेत, रानावनात अनवाणी फिरतात, अंगावर कपडे नाहीत, गायींबरोबर खेळतात, गायींची सेवा करतात, गोपालक आहेत. मग इतक्या ऐश्वर्य संपन्न पद्धतीने त्यांचा शृंगार का करायचा आणि इतक्या ऐश्वर्यामध्ये त्यांची पूजा आरती का करायची? प्रभुपादांनी तेव्हा पण असंच उत्तर दिलेलं की आता आपल्या या बद्ध अवस्थेमध्ये, अशुद्ध अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं गोपींसोबतच असलेलं रूप आपण डोक्यात घुसणे इम्पॉसिबल आहे. कारण आता सध्या आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आपण फक्त भगवंतांचं ऐश्वर्यवान रूप ऍक्सेप्ट करू शकतो. आणि म्हणून जरी श्री राधाकृष्णांचे विग्रह असले तरी त्यांना सजवायचं लक्ष्मीनारायण प्रमाणे आणि पूजा पण करायची लक्ष्मीनारायण प्रमाणे, प्रभुपादांनी सांगितलं. ज्या दिवशी तुम्ही पूर्णपणे शुद्ध व्हाल तेव्हा तुमच्या समोर भगवान श्रीकृष्ण आपल्या श्याम सुंदर स्वरूपामध्ये येतील.
कमरेला वेणू बांधलेला आहे, डोक्यात मोरपीस आहे, आणि जो लक्ष्मीनारायण मधला जो किरीट आहे, मुकुट आहे, तो कुठे ठेवलेला आपल्याला माहिती नाही. तेव्हा मात्र आपलं वैयक्तिक संबंध निर्माण होतं. तोपर्यंत आपण भगवंतांचं या पद्धतीने ऐश्वर्य संपन्न पद्धतीने आर्च विग्रहाची पूजा अर्चना केली पाहिजे. ही आपली बद्धावस्था आहे. जोपर्यंत आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्या ओरिजिनल आध्यात्मिक रूपामध्ये आपल्या समोर येतच नाही. त्यांना काही बंधनच नाही आहे तुमच्या समोर यायचं. एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे दिव्य रूप देह त्याग कसे करते हे आपण पाहू शकत नाही. हा आपल्या जड इंद्रियाचा दोष आहे. आपल्या जड इंद्रियांना दिसावे म्हणून पुरुषोत्तम भगवंत एक अनुकूल रूप स्वीकारतात व त्या रूपासच अर्च विग्रह असे म्हणतात. प्रभुपाद खूप छान उदाहरण देतात की आपल्या तुमच्या माझ्यामध्ये देखील एक दिव्य स्वरूप आहे आत्म्याचं. ते आपल्याला कधीच दिसत नाही. ते जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा तो जो दिव्य आत्मा आहे तो आपल्या मूळ स्वरूपामध्ये या शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो पण तो आपल्याला दिसत नाही. का? कारण आपली इंद्रिय दिव्य काही बघण्यासाठी बनलेलीच नाहीये. आणि भगवंतांच्या शरीरातला कण आणि कण दिव्य आहे, त्यामुळे आपण या डोळ्यांनी कसं बघणार? त्यामुळे तरीही आपल्यावरती कृपा करून या डोळ्यांनी बघता यावं अशा स्वरूपामध्ये भगवंत आपल्या समोर येतात. त्यालाच अर्च विग्रह स्वरूप म्हणतात. कधी कधी अर्च अवतार म्हणून ओळखला जाणारा हा अर्च विग्रह भगवंतांपासून अभिन्नच असतो. अभिन्न म्हणजे सेम भगवंतच आहे. भगवंत ज्याप्रमाणे विविध अवतार स्वीकारतात त्याप्रमाणे ते जड पदार्थांनी बनलेली रूपे धारण करतात. उदाहरणार्थ मृत्तिका, काष्ठ, धातू, रत्ने इत्यादी. सी दिस इज द प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम असतो मराठी भाषांतरामधला. हे वाचल्यावर किती विचित्र वाटतंय बघा. कधी कधी अर्च अवतार म्हणून ओळखला जाणारा हा अर्च विग्रह भगवंतांपासून अभिन्नच असतो. आपल्याला वाटतं की कधी कधी, ऍक्च्युली कधी कधी हा शब्द इंग्लिशमध्ये याच्यासाठी वापरलाय की अर्च विग्रहाला कधी कधी अर्च अवतार म्हणतात. बस एवढ्यासाठीच कधी कधी वापरलाय. पण या वाक्यात त्यांनी भाषांतर कसं केलं बघा. कधी कधी अर्च अवतार म्हणून ओळखला जाणारा हा अर्च विग्रह भगवंतांपासून अभिन्नच असतो. तर जरी आपल्या डोळ्याला लाकडाप्रमाणे दगडाप्रमाणे दिसत असले तरी ते भगवानच आहेत हे लक्षात. भक्ताला याची पूर्ण खात्री असते, अभक्तांनाच याच्यामध्ये संशय असतो. आणखीन एक टेस्ट तुमच्यासाठी. तुम्ही भक्तीमध्ये पूर्ण पुढे गेलाय की नाही, भक्त झालाय की नाही. कशी टेस्ट करायची? मंदिरात गेल्यावरती आर्च विग्रह किंवा घरामध्ये आपले आर्च विग्रह आपल्याला भगवान वाटतात की नाही, की अजूनही मूर्तीच वाटतात, म्हणजे अजूनही आपण शुद्ध भक्त झालेलं नाही. भगवंतांची मूर्ती कशी कोरून काढावी याविषयी माहिती देणाऱ्या अनेक शास्त्रज्ञ आहेत, शास्त्राच्या आज्ञा आहेत. या मूर्ती व रूपे काही भौतिक नाहीत. भगवंतांची मूर्ती कोणीही बनवू शकत नाही. बऱ्याच कथा आहेत याबद्दलच्या, तुम्ही बऱ्याचदा ऐकले असतील की हा मूर्तिकार, त्याला स्वप्नात असं रूप दिसलं. हा मूर्तिकार स्नान न करता अशुद्ध अवस्थेमध्ये मूर्ती बनवण्याचं काम करत होता, त्यामुळे त्याला अशा प्रकारे पाप लागलं, त्याचा मृत्यू झाला, त्याला हे झालं, त्याला ते झालं. कारण भगवंतांची मूर्ती म्हणजे बनवणे म्हणजे साधं सोपं काम नसतं. त्याला शास्त्रामध्ये दिलेल्या पद्धतीने बनवावं लागतं. हे मूर्ती किंवा रूपे भौतिक नाहीत. परमेश्वर जर सर्वव्यापी असेल तर तो भौतिक घटकांमध्येही उपस्थित आहेच, जसं मगाशी मी म्हणालो. याविषयी किंचितही संदेह नाही. परंतु नास्तिक लोक अगदी या विरुद्ध विचार करतात. सर्व काही परमेश्वरच आहे
असा जरी ते प्रचार करीत असले तरी जेव्हा ते मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे रूप पाहतात तेव्हा ते रूप म्हणजे परमेश्वर असल्याचे ते नाकारतात. आम्ही भगवंतांचे मूर्ती बिर्ती मानत नाही. भगवंत कणाकणामध्ये आहेत, सगळ्यांच्या मध्ये आहेत, माझ्या तुमच्यामध्ये आहेत, भगवंत सगळीकडे आहेत असे म्हणणारे बरेच भेटतात बघा आपल्याला, अजूनही भेटतात, आजही भेटतात. त्यांना एकच वाक्य सांगायचं, अरे कणाकणामध्ये सगळीकडे आहेत, मग मूर्तीत का नाही? तुझ्याच लॉजिक प्रमाणे इथं पण आहेत, प्रॉब्लेम काय आहे तुला? हो की नाही? त्यांच्या स्वतःच्या मतानुसारच सर्व काही परमेश्वरच आहे, तर मग श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर का नाही? सिंपल. वस्तुतः त्यांना भगवंतांविषयक संकल्पनाच नाही, तथापि भक्तांची दृष्टी मात्र भिन्न असते. ऍक्च्युली सगळं काही भगवंत आहे या स्टेजला तो येतो कारण स्वतः भगवंत होण्यामध्ये तो अयशस्वी झालेला असतो. मग त्याचा हा शेवटचा प्रयत्न असतो, मी स्वतः भगवंत होऊ शकत नाही, मग सगळं काही भगवान आहे, मग सगळं काही आहे म्हणजे मी पण आहे. मग अशा वेळेला एका व्यक्तीला किंवा एका मूर्तीला भगवान आहे म्हणायला त्याला संकोच वाटायला लागतो. मग मग सगळं काही भगवान होत नाही, सगळं काही नाही म्हणजे मी पण नाही. हा हे सगळ्यात बेसिक आपला अहंकार आहे की मला भगवान व्हायचंय, हे लक्षात ठेवा. आणि हा सहजासहजी जात नाही, भक्तांमधला पण जात नाही, सो कॉल्ड भक्तांमधला. तथापि वस्तुतः त्यांना भगवंतांविषयक संकल्पनाच नाही, तथापि भक्तांची दृष्टी मात्र भिन्न असते. त्यांची दृष्टी प्रेमाच्या अंजनाने माखलेली असते. ज्यावेळी ते भगवंतांची विविध रूपे पाहतात त्यावेळी त्यांचे हृदय प्रेमाने भरून येते, कारण त्यांना भगवंत आणि मंदिरातील त्यांच्या श्रीमूर्ती याच्यामध्ये काही भेद आढळत नाही. जसं आईला आपल्या मुलाचा फोटो जो बॉर्डरवरती युद्धामध्ये आहे त्याच्या घरातला फोटो बघितल्यावर आईचं मन प्रेमाने भरून येतं. सेम, वेगळं लॉजिक नाहीये. ते प्रेमच नाहीये म्हणूनच आपल्याला भगवंतांना मान्य करायचं नाही, हा प्रॉब्लेम आहे. प्रेम असेल तर का नाही मान्य करणार? आणि मग ते प्रेम या लेवलला गेलं की ते परफेक्टली शुद्ध झालेलं असेल तर भगवंत ऍक्च्युअली दिसतात आपल्याला, नुसतेच मूर्तीच्या स्वरूपात नाही, तर ऍक्च्युअली त्या मूर्तीतून बाहेर येतात, स्मित हास्य करतात आणि आपल्याशी बोलतात. पण त्या स्टेजला यायला त्या लेवलचं प्रेम उत्पन्न करायला पाहिजे मनामध्ये. तथापि नास्तिकांची दृष्टी अशी नसते. मंदिरातील श्रीमूर्तीचे हास्यवदन भक्तांना दिव्य आणि आध्यात्मिक वाटते. तसेच भगवंतांच्या श्री विग्रहावरील वस्त्र अलंकाराची शोभा ही भक्ताला सुखावह वाटते, छान वाटतं, सुंदर, आकर्षक, मनमोहक. भगवंतांचं एक नाव आहे मदन मोहन. मदन मोहन म्हणजे काय? जो प्रेमाची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती असलेल्या मदनाला देखील मोहित करतो, तो मदन मोहन. मग आपल्याला मोहित करत नाही म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मंदिरातील अर्चा विग्रहांचा शृंगार कसा करावा, त्यांचे पूजन कसे करावे आणि मंदिरामध्ये स्वच्छता कशी राखावी हे शिकवणे हे आध्यात्मिक गुरुचे कर्तव्य आहे. शिकवणे हे आध्यात्मिक गुरुचं कर्तव्य आहे. नुसतंच शिकवणे नाही, याचं ट्रेनिंग देणे हे पण आध्यात्मिक गुरुचं कर्तव्य आहे. श्री विष्णूंच्या मंदिरांमध्ये निरनिराळ्या पद्धतींचे आणि विधी विधानांचे पालन करण्यात येते आणि भक्त मंदिरामध्ये जाऊन विग्रह अर्थात श्रीमूर्तींचे दर्शन घेतात व त्यापासून आध्यात्मिक आनंदाचा उपभोग घेतात. कारण भगवंतांच्या सर्वच मूर्ती वरदायक आहेत. आता थोडस बरं वाटायला लागलं. वरदायक,
मला काहीतरी मिळायला पाहिजे, त्याच्याशिवाय मला आकर्षक कसं वाटणार? होय की नाही? नुसतंच मंदिरात जाऊन प्रभूजी मला काही वाटत नाही, नुसतंच भगवंतांचा चेहरा बघून मला असं मनात काही होत नाही. मला इकडे बिझनेस मध्ये काहीतरी फायदा झाला पाहिजे, मला काहीतरी. म्हणूनच मॅक्झिमम लोक भगवंतांच्या या श्रीमूर्तीला, विग्रहाला नतमस्तक व्हायला जातात मंदिरामध्ये, परंतु मेन उद्देश असतो काहीतरी मागणे, वर मागणे. हो की नाही? यस, भगवंत वरदायक आहेत, नाही असं नाही, परंतु आपण मूर्ख आहोत, आपल्याला वर कोणता मागायचं तेच माहिती नाही. वरम देव मोक्षाम न मोक्षावधीम वा न चान्यम वृणेह वरेशादपिया. ऍक्च्युली ते सगळं वर, सगळ्या प्रकारचे वर देऊ शकतात, पण तो उपयोग काय त्याचा? मला जे वर पाहिजे ते सर्वश्रेष्ठ वर काय मागायचं हेच मला माहिती नाही. सर्वश्रेष्ठ वर काय मागितलं पाहिजे आपण? कोण सांगेल? जरी स्वार्थी, समजा तुम्ही स्वार्थी आहातच, समजा आपण स्वार्थी आहोतच, तरी देखील स्वार्थाने कुठला वर मागितला पाहिजे भगवंतांकडे? आपण असा वर मागितला पाहिजे की हे भगवान, मला असं काहीतरी द्या ज्याच्याने माझा आनंद हा अनगणित होईल, आनंद कधी माझा थांबणारच नाही. हेच खरं स्वार्थ आहे आपलं, बरोबर आहे की नाही? आनंद पाहिजे, आनंद सोडायचा नाही आपल्याला. कोणी सांगितलं तुम्हाला आनंद सोडायला? आनंदच पाहिजे. मग भगवंत आपलं स्वतःचं मूळ स्वरूप दाखवतात, स्मित हास्य करून दाखवतात, आणि मग आपल्याला जो आनंद होतो तो आनंद कधीच थांबत नाही. परंतु आपण जाऊन काय मागतो? भगवान, मला $1, $1,000,000, $1,00,00,000 मिळत, $1,00,000 मिळत, कारण आपल्याला वाटतं की त्याच्यातच आनंद आहे. मग ऍक्च्युली भगवंत ते पण देतात, पण होतं काय? ते संपतात. किती दिवस पुरणार आहेत $1,00,000, $1,00,00,000? किंवा सुंदर पत्नी, मुलांचं भौतिक यश किती दिवस पुरणार आहे? संपतं ते एक दिवस. मग आपण परत रडत भगवंतांकडे येतो, मला अजून एक वर द्या. आणि हे अनादि अनंत काल भगवंत वरच द्यायला लागलेत आपल्याला, तरी आपण दुःखी आहोत, कारण आपल्याला कुठला वर मागायचा हेच माहिती नाही. हो की नाही? एक ट्रिक आहे याच्यामध्ये, तुम्हाला माहितीच नसेल ना कुठला वर मागायचा, तर ते पण भगवंतांच्यावर सोडून द्या ना. फक्त जाऊन म्हणा, मला सदैव सुखी राहायचंय, मला सदैव सुखी राहण्यासाठी जे काही लागतंय ते द्या. भगवंत बरोबर देतात. ते तो पण निर्णय भगवंतांवर सोडून द्या. अगदी मोक्ष देखील देऊ शकतात भगवंत, परंतु मला नको आहे म्हणतात. दामोदर अष्टकामध्ये. भक्त मंदिरामध्ये निरनिराळ्या पद्धतीचे आणि विधिविधानांचे पालन करतात, आणि मंदिरामध्ये जाऊन विग्रह अर्थात श्रीमूर्तीचे दर्शन घेतात, आणि त्यापासून आध्यात्मिक आनंदाचा उपभोग घेतात. कारण भगवंतांच्या सर्वच मूर्ती वरदायक आहेत. भक्त श्रीमूर्ती समोर आपले मनोगत व्यक्त करतात, आणि बऱ्याच घटनांमध्ये श्रीमूर्ती भक्तांना उत्तरेही देतात. थोडा विश्वास असला पाहिजे. काय तुमचा दगडाचा देव माझ्याशी बोलतच नाही, तुम्ही काय सांगताय तुमच्याशी बोलतो म्हणून? तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नाही, त्याला मी काय करणार? माझ्याशी बोलतात, मला सल्ला देतात, मला मार्गदर्शन करतात, आणि त्याप्रमाणे मी वागतो म्हणून मी सुखी आहे, आनंदी आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पाहिजे, तुमच्या मनाप्रमाणेच ते तुमच्याशी बोलावे अशी तुमची इच्छा आहे, ते होणार नाही. भगवंतांचं ऐकायला आपण तयार असलं पाहिजे, मग भगवंत आपल्याशी बोलतात. हो की नाही? परंतु भगवंतांशी बोलता येण्यासारखी पात्रता असण्यासाठी मनुष्याने अति उन्नत भक्त असणे आवश्यक आहे.
परंतु भगवंतांशी बोलत्या येण्यासारखी पात्रता असण्यासाठी मनुष्याने अति उन्नत भक्त असणे आवश्यक आहे. भक्त जरी भगवंतांची अशा प्रकारे बोलत असला तरी याचा कधी दिखावा करत नाही बरं का. बरेचसे ढोंगी भक्त असतात ते याचा दिखावा करतात. मी भगवंतांशी बोललो, हे जर सांगण्यामध्ये तुम्हाला जास्त आनंद वाटत असेल तर ऍक्च्युली तुम्ही बोललेलं नसते, थापा मारत असते. भगवंतांचा आणि तुमचं एकदम प्रायव्हेट वैयक्तिक पर्सनल संबंध आहे, ते दुसऱ्यांना सांगायची काय गरज आहे. याच्यासाठी पात्र झालं पाहिजे. कधी कधी भक्तांना स्वप्नांमधूनही मार्गदर्शन करतात. श्रीमूर्ती आणि भक्त यांच्यामधील भावनांचे असे आदान प्रदान नास्तिकांना समजू शकत नाही, परंतु भक्त या आदान प्रदानांपासून दिव्य आनंद मिळवतात. श्रीमूर्तींचे मुख आणि शृंगार केलेले रूप भक्त कसे पाहतात आणि भक्तिभावाने ते भगवंतांशी कसे बोलतात याचे स्पष्टीकरण कपिल मुनी येथे करीत आहेत. हे स्पष्टीकरण पण आहे की भक्त भगवंतांचं मुख कसं पाहतात, आणि हे स्पष्टीकरण पण आहे की भगवंतांशी भक्त कसे बोलतात. त्याचवेळी आपल्याला हे उपदेश पण आहे की तुम्ही भगवंतांना कसं पाहिलं पाहिजे आणि भगवंतांशी कसं बोललं पाहिजे. इंग्लिशमध्ये किंवा बिझनेसमध्ये असं एक म्हण आहे किंवा असं म्हटलं जातं की you should be open to everything, then opportunities will come to you. म्हणजे काय, आपण आपल्या भावनांना, मनाला, आपल्या बुद्धीला, ज्ञानाला असं संकुचित न ठेवता विस्तृत केलं पाहिजे. नवीन योजना, नवीन कल्पना यांना ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. मग आपल्याला संधी मिळतात, भरपूर संधी मिळतात. मग भगवंत मॅजिक करतात. भगवंत दिसतात, भगवंत बोलतात, भगवंत स्वप्नात येतात, भगवंत मार्गदर्शन करतात. आणि आपण जर संकुचित प्रवृत्तीचे प्रेजुडिस माइंडनी सदैव वागणारे असलो की माझी जी संकल्पना आहे तीच श्रेष्ठ आहे, कारण मी श्रेष्ठ आहे, माझंच म्हणणं बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, भगवंत म्हणतात ठीक आहे, तुझंच बरोबर आहे, तुला काय करायचं ते कर. हो की नाही. व्हेरी सिम्पल. ओपन माइंड ठेवलं पाहिजे सदैव. भगवंत आतून आपल्याला सांगत असतात, ते ऐकलं पाहिजे, मग मॅजिक होतं. व्हेरी इंटरेस्टिंग. या अध्यायाचं नाव आहे भक्तिमय सेवेचे महात्म्य. हे महात्म्य सांगून झाल्यानंतर मग भगवान कपिल देव अगदी ABCD पासून परत सांगणार आहेत का असं. ठीक आहे, तुम्ही आस्तिक असाल, नास्तिक असाल, मायावादी असाल, नसाल, त्याच्याने हे महात्म्य कमी होत नाही. तुम्हाला वाटतंय होत नाही, पण हे होत असत. याची ज्याला अनुभूती आली आहे तो भक्तीमध्ये प्रगती करतो. व्हेरी नाईस श्लोक, हो की नाही. ऍक्च्युली अर्चविग्रहाचा काही उल्लेख केला नाही आहे भगवान कपिल देवानी या श्लोकामध्ये, परंतु आपले आचार्य श्रील प्रभुपाद यांची आपल्यावरती असीम कृपा आहे. ते आपल्याला सांगतात की सुरुवात इथून करा. डायरेक्टली कपिल देव सांगतात म्हणून माझ्या समोर कुठे भगवंत आहे, त्यांचं स्मित हास्य मी कसं बघू आणि त्यांच्याशी कसं बोलू म्हणत बसण्यात काय अर्थ नाही. विग्रह सेवेचं आकर्षण वाढलं पाहिजे आपलं, मग कुठेतरी आपली प्रगती होणार. आज उत्सवाचा दिवस आहे. श्रीमती राधाराणी ठाकुराणी यांचा आविर्भाव दिवस आहे.
अत्यंत इम्पॉर्टंट दिवस आहे आपल्यासाठी. हे जे मगाशी एक वाक्य आलेलं की नाही, मी दुपारी याच्याबद्दल बोलणार आहे. दुपारी कार्यक्रम आहे आपला, याच्याबद्दल बोलूया दुपारी आणखीन एकदा, परंतु थोडक्यात सांगतो. एक वाक्य आलेलं तात्पर्यामध्ये की भगवंत तुम्हाला तेव्हाच दिसतील जेव्हा तुमचं मन प्रेमाने भरलेलं असेल, आणि ते प्रेम म्हणजे आहेत श्रीमती राधाराणी. बऱ्याच जणांना राधाराणी समजल्यासारखं वाटतं, परंतु मनात तीळ मात्र प्रेम नाही. हा सगळा ढोंग असतो. तो जो प्रेमाचा भाव असतो तेच असतात राधाराणी. प्रेम आणि प्रेम हे त्यागात असतं. त्याग आपल्याला जमत नसेल तर कुठलं प्रेम आणि कुठलं काय. व्हेरी इम्पॉर्टंट. ते प्रेमाने आपलं हृदय भरलं म्हणजेच राधाराणींच्या भावाने आपलं हृदय भरलेलं असतं. मग आपल्याला भगवान दिसायला लागतं, भगवंतांचं आकर्षण वाटायला लागतं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? यस माई प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे आता जे तुम्ही प्रेमाबद्दल बोलत होता त्याच्याबद्दल मी एक कोर्ट वाचला होता, तुम्हाला पहिले वाचला तुम्ही म्हणता. माताजी, कृष्ण ने मुझे सिखाया प्रेम का शरीर से कोई लेना देना नहीं है, इसका तो आत्मा से है. तर हा कोर्ट आहे. तर प्रेम म्हणजे आपण आता जे सत्य चाललंय आपलं, आपण प्रेम म्हणतो ना की प्रेम आत्म्यावरती करायचं, शरीरावर नाही करायचं. तर सध्या आपण प्रेम आत्मा तर आपल्यासाठी खूप लांबची गोष्ट, आपण शरीरावरती पण प्रेम करत नाही. आपलं प्रेम फक्त कशावरती आहे की ते शरीर आपल्यासाठी काय करते, माझ्या भोगासाठी, माझ्या फायद्याचं काय करत असेल तेवढ्यापुरतं आपण त्याच्यावरती प्रेम करतो. म्हणजे आपण खूप लांबच्या गोष्टीवरती प्रेम करतो. तर आपल्याला जे आत्म्यापर्यंत जायचे, तर ते आत्म्यावरती प्रेम कसं करायचं, तिथपर्यंत जायचं कसं, आणि ते करतोय आपण हे कसं कळणार आपल्याला, आणि ते कंटिन्यू कसं करायचं ह्याच्याबद्दल सांगा परत. हरे कृष्ण. जसं परवा एक दिवस मी बोलत होतो की प्रेम म्हणजे काय हे थेरॉटिकली देखील आपल्याला कुणी सांगत नाही. नुसतं प्रेम 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 करतोय आपण बॉलिवूड हॉलिवूड सगळीकडे, परंतु प्रेम म्हणजे काय असतं हे थेरॉटिकली देखील आपल्याला कुणी सांगत नाही. शास्त्र वाचल्यानंतर आणि शुद्ध भक्तांच्या संघामध्ये आपल्याला लक्षात येतं की प्रेम म्हणजे देणे, प्रेमाचा घेण्याशी काही संबंधच नाही. आणि हा खरा आत्म्याचा प्रेम असतो. आत्म्याला फक्त द्यायचं असतं, फक्त फक्त आणि फक्त द्यायचं असतं, काही घ्यायचं नसतं. सदैव द्यायचं असतं. असं पण नाहीये की एक दिवस दिलं आणि एक दिवस नाही, सकाळी दिलं आणि संध्याकाळी नाही. सदैव द्यायचं असतं. आत्मा ह्या इतक्या शुद्ध लेवलच्या प्रेमाच्या लेवलला असतो. असंही नसतं त्याचं की याला द्यायचंय आणि याला नाही. त्याच्यासाठी सगळं एक समान असतं. मात्र शरीराच्या लेवलला मात्र प्रेमाची व्याख्या आपल्याला सांगितली, आपण ती कृतीत आणतो, ती म्हणजे घेणे 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 घेणे. मला याच्यामध्ये काय फायदा आहे, माझा फायदा काय आहे, माझा फायदा काय आहे, माझा फायदा काय आहे, बस. आणि आपले आचार्य समजावून सांगतात की याची सुरुवातच झाली एका मूलभूत चुकीने, ती म्हणजे आपण स्वतःला शरीर समजून बसलो. आपण समाज, इंडस्ट्री, देश, जग, हे सगळं हे या पूर्ण जे काही चालू आहे ते सगळं एकाच गोष्टी, एकाच चुकीमुळे चालू आहे. सगळे स्वतःला शरीर समजतात. शरीर समजलं की साहजिकच पहिला प्रश्न आला, शरीराच्या गरजा भागवल्या पाहिजेत.
मग काही दिवस त्या बेसिक गरजाच्या मागे लागतो आपण, खाणं पिणं कपडे लत्ता वगैरे. त्या भागल्या की मग एक्सटेंडेड गरजा भागवण्यामागे लागतो आपण. आयफोन, टीव्ही, फिरणे, गाडी, त्या पण भागून झाल्या की मग सूक्ष्म शरीराच्या गरजा भागवण्याच्या मागे लागतो आपण. माझं मन, माझी बुद्धी याच्यावर कोणी प्रेमच करत नाही. माझं मन म्हणतं मी श्रेष्ठ आहे, माझ्याकडे कोणी बघतच नाही. बुद्धी म्हणते मला असं काही प्लॅनिंग केलं पाहिजे जेणेकरून लोक मला ग्रेट म्हणतील, माझ्याकडे बघतील. तर हे अनादि अनंत कालापासून हेच करत आहे आपण. आपला बिझनेसच हा झालेला आहे. आणि आचार्य आपले समजावून सांगतात की फक्त एकाच चुकीमुळे झालेली आहे, ती म्हणजे स्वतःला शरीर समजणे. ज्या दिवशी आपण हे स्विच करतो, स्वतःला आत्मा समजायला लागतो, त्या दिवशी हे सगळं फिक्स होतं. कारण हे बरोबर उलट आहे, एक्झॅक्टली उलट आहे. आत्म्याला फक्त प्रेम करणे माहितीये. आत्मा हा तेव्हाच आनंदी होतो जेव्हा तो ज्याच्यावरती प्रेम करतो तो आनंदी असतो. बस, त्याला त्याच्या आनंदाची व्याख्याच नाही आहे दुसरी. मी ज्याच्यावर प्रेम करतो तो आनंदी आहे म्हणून मी आनंदी आहे, बस एवढंच त्याची प्रेमाची व्याख्या असते. आणि मग हा एक आनंद द्विगुणित, त्रिगुणित, अनगणित करण्यासाठी आत्मा काय करतो? सगळ्यांच्यावर प्रेम करतो. म्हणजेच काय, सगळे आनंदी असले तरच मी आनंदी. मग त्याच्यात आवडणारा आला, ना आवडणारा आला, आपला आला, परका आला, सगळे आले. कारण त्याला कळालेलं असतं की दुसऱ्यांच्यासाठी देणे, दुसऱ्यांच्यासाठी करणे हीच प्रेमाची बेसिक व्याख्या आहे. आणि त्याच्यातूनच मला खरा आनंद मिळतो. तर मी हा आनंद सोडून का देऊ? मूर्खपणा आहे आनंद सोडून देणे. आणि मग जेव्हा तो अशा प्रकारे तो आत्मा तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा तो पूर्ण अध्यात्माच्या शुद्धतेला पोहोचतो. कारण आता सध्या जेव्हा तो या शरीरात अडकलेला असतो तेव्हा मन आणि बुद्धी म्हणत असतात पाहिजे, प्रेम पाहिजे, केलं पाहिजे, त्यांनी माझ्यावर केलं पाहिजे. आत्मा म्हणत असतो नाही नाही नाही, मी केलं पाहिजे. आणि मग हे दोघे भांडायला लागतात. आणि ही भांडण्याची स्टेज चांगली असते. निदान या स्टेजला पहिल्यांदा आपण आलं पाहिजे. मॅक्झिमम म्हणजे 99% लोक या स्टेजला पण येत नाहीत. कारण त्यांना कल्पनाच नसते की आत्म्याचं सुख कशात आहे. आणि त्याचं मागचं मेन कारण स्वतःला ते आत्मा कधी समजतच नाही. स्वतःला मी आत्मा समजलो तर मग मी शोधून काढणार ना याचं सुख कशात आहे. तर मी समजलंच नाही स्वतःला आत्मा, तर मी शोधू कशाला? आणि मग खऱ्या अर्थाने आपली आध्यात्मिक जर्नी सुरू होते, आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. तोपर्यंत आपण काहीच नसतो ऍक्च्युली. हे भांडण सुरू व्हायला पाहिजे आतमध्ये की मला दुसऱ्यांच्यावरती प्रेम करायचं आहे, परंतु मन आणि बुद्धी नको म्हणतात. ही पहिली स्टेज असते. आणि मग हळूहळू हे पटायला लागल्यानंतर मग याचं आपण ट्रेनिंग घेतो. जसं मला पाहिजे याचं पण आपण ट्रेनिंगच घेतलेलं आहे. हे काय आपोआप आलेलं नाहीये. अनादि अनंत कालापासून आणि या जन्मामध्ये देखील लहानपणापासून शाळा कॉलेज सगळीकडे हेच ट्रेनिंग देण्यात येतं. तुला पाहिजे, तू ग्रेट आहेस, तुला पहिला नंबर आणायचा, तुझं नाव वरती आलं पाहिजे. हे काय आहे? ट्रेनिंगच आहे. तसंच आत्म्याचं ट्रेनिंग कोण देणार? आत्म्याला जे प्रेम हवं आहे, आत्म्याला जे प्रेम अपेक्षित आहे, त्याचं ट्रेनिंग कोण देणार? त्याचं ट्रेनिंग गुरु देणार, त्याचं ट्रेनिंग शास्त्र देणार, त्याचं ट्रेनिंग साधुसंग देणार. आणि तो वाढवला पाहिजे. तो जितका वाढवता येईल तितका वाढवला पाहिजे. आणि कुठलंही ट्रेनिंग माणूस आंधळेपणाने स्वीकारत नाही. त्याला खरोखर त्यात आनंद मिळतो म्हणून स्वीकारतो. हो की नाही? मग अशा गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या संघामध्ये आपल्याला तो आनंद अनुभवायला मिळतो.
मग आपल्याला खऱ्या प्रेमाची व्याख्या कळायला लागते. हं. आणि ही भगवंत देखील कृपा करतात आपल्यावरती, नाही असं नाही. तुम्ही या स्टेजला यावं, खरं प्रेम तुम्हाला कळावं म्हणून भगवंत देखील कृपा करतात आपल्यावरती. ज्याला आपण खरं प्रेम समजलोय त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा दुःख देतात, जेणेकरून तुम्ही सोडावं. है ना? आता सध्या भारतामध्ये आपण प्रेम ज्याला म्हणतो ती कम्प्लिटली पाश्चात्य देशातून आलेली. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये म्हणतात देखील मेक लव्ह, पण इतकं घाणेरड्या पद्धतीचं हे वाक्य पण इतक्या घाणेरड्या पद्धतीचं आहे. व्हॉट यू मीन बाय मेक लव्ह? इट्स लाईक कम्प्लिटली विकृत स्वरूपाचं प्रेम आहे ते. परवर्टेड. परवर्टेडला मराठीत काय म्हणतात माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर सांगा. विकृत, एकदम घाणेरड्या म्हणू शकतो आपण. त्यालाच आपण प्रेम समजून बसलोय. ज्याला आत्म्याच्या खऱ्या प्रेमाची अनुभूती येते तो म्हणतो ते त्या खोट्या प्रेमावरती मी थुंकतो. छी थू. या लेवलला आपण गेलं पाहिजे. आणि हे सेवेशिवाय होत नाही. मार्क माय वर्ड, हे सेवेशिवाय होत नाही. तुम्हाला पटत नसेल तर थोडे दिवस करून बघा, तुम्हाला पटेल. हे सेवेशिवाय होत नाही. त्यागाची भावनाच नाहीये आपल्यामध्ये, सेवेची भावनाच नाहीये. का? कारण आपण शरीराच्या लेवलला फक्त प्रेम पाहतो, जिथे फक्त पाहिजे, देण्याचा प्रकारच नाहीये. आणि म्हणून आजची संस्कृती किंवा सभ्यता ज्याला आपण म्हणतो, परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा, सभ्यता म्हणा, ही इतकी रसातळाला गेलेली आहे, इतकी रसातळाला गेलेली आहे, याची आपण कल्पना करू शकत नाही. हे समजायला कठीण आहे, हे मान्य आहे. म्हणूनच आपली भारतीय संस्कृती सभ्यता अशी डिझाईन केलेली की तुम्हाला लहानपणापासून हे शिकवलं जायचं, लहान मुलांना शिकवलं जायचं, त्याच्या पाया पड. मी सक्षम असलो, माझी इच्छा असली तरी वडीलधारे लोक सांगायचे लहान मुलांना घरातल्या, जा बा काकांसाठी थोडस पाणी घेऊन ये. याच्या मागे काय कुठलं, आजकाल पण आपण करतो कारण आपण आळशी झालोय. आपल्याला वाटतं मुलं आपले नोकर आहेत म्हणून आपण मुलांना सांगतो पाणी घेणे, हे कर, ते कर. ऍक्च्युली आपली संस्कृती अशी होती की त्याला हे समजावं की दुसऱ्यासाठी करण्यामध्ये आनंद किती असतो. आणि ते सगळं बंद झालं आता, हो की नाही? लिटरली बंद झालेलं आहे. आता आई वडिलांना ऍक्च्युली मुलं काय करतात हे पण माहिती नसतं. 2 वर्षाचे झाले की त्यांना शाळेत घालून सोडून देतात. आणि शाळेतल्या शिक्षकाला काय पडलंय तुमच्या मुलाला काय शिकवायचं, काय चांगलं शिकवावं, काय वाईट शिकवावं, त्याला त्याचा पगार मिळाला की संपला विषय त्याचा. बरेचसे शाळा जरा नाटकं करतात, आमच्या शाळेत संस्कार वर्ग असतो, सेपरेटली आम्ही संस्कार शिकवतो. इट्स ऑल बोगस. याला काही अर्थ नसतो. संस्कार फक्त आई वडील आणि घरातले वडील वरिष्ठ मंडळीच शिकवू शकतात, आणि जो खरा गुरु असतो तोच शिकवू शकतो. असे काय म्हणतात, भाडेकरू शिक्षक शिकवू शकत नाहीत, जे पगारासाठी आलेले आहेत. त्यांना काही देणं घेणंच नाहीये. प्रभुपाद म्हणतात, जो स्वतः जाऊन बाहेर गुटखा खातो, सिगरेट ओढून येतो, रात्री दारू पितो, तो शिक्षक कधी होऊच शकत नाही. तो काय शिकवणार मुलांना? परंतु आपण आज आई वडील म्हणून आपण पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून आहे. आपल्याला वाटतं की आपण बिझी आहे जॉबमध्ये, आपल्या मुलांना संस्कार पण तेच शिकवतील, प्रेम म्हणजे काय तेच शिकवतील. कोणीही शिकवणार नाहीये तुम्हाला प्रेम म्हणजे काय. गुरु, साधू आणि शास्त्र या त्रिकोणामध्ये राहिला तरच तुम्ही शिकणार प्रेम म्हणजे काय, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना नकोच असते ऍक्च्युली. शिकायला पण नको असते. कलियुगामध्ये हे अवघड आहे आणि अवघड होत जाणार. म्हणूनच आपण पाहतो की माझी आजी जेवढी प्रेमळ होती तेवढी माझी आई नाही, आणि माझी आई जेवढी प्रेमळ आहे तेवढा मी नाही. इट्स अ फॅक्ट. वस्तुस्थिती आहे ही ऍक्च्युली. हे आपण मान्य केली पाहिजे. बदलत चाललंय.
घातक आहे. आपण जागरूक झालं पाहिजे. कशाला या भौतिक गोष्टींच्या मागे लागलोय आपण, हो की नाही? हे ज्ञान, हे तत्वज्ञान आपण समजावून घेत नाही आणि आपण राधा राधा राधे राधे करत असतो. काय कळाले तुम्हाला राधा राणी? राधा राणी इज अन एम्बॉडीमेंट ऑफ लव्ह, प्रेम, भाव, महाभाव म्हटलं जातं ऍक्च्युली राधा राणी. यु नो, अशा पद्धतीचं आपण जेव्हा प्रवचन ऐकतो, शास्त्राचं वाचन करतो, गुरु साधूंच्या संघामध्ये हे शिकतो, तेव्हा ते आचरणात आणलं पाहिजे. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं, मग तुम्हाला आयुष्यात कधीच नाही प्रेम करणार, नाही तुम्हाला त्यातला आनंद करणार, हो की नाही? या भौतिक जगातले दुःख हे आपल्याला हे आठवणच करून देण्यासाठी आहेत. इथे प्रेम नाही, इथे प्रेम नाही म्हणजे इथे आनंद नाही. मग कुठे आहे? आध्यात्मिक जगात आहे. तिथे जायचं कसं? हे शरीर सोडलं पाहिजे आणि आध्यात्मिक शरीर धारण केलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? भगवद्गीतेच्या पानावरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करावं लागेल. तसं बघायला गेलं तर सोपं आहे, तसं बघायला गेलं तर अतिशय कठीण आहे. जो त्यागाच्या भावनेत असा येतो चुटकीसरशी, त्याच्यासाठी हे सगळं सोपं आहे. जो त्यागाच्या भावनेत यायलाच तयार नाही, जो पाहिजे म्हणूनच बसलेला आहे, त्याच्यासाठी हे अति 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 कठीण आहे. म्हणून अशा लोकांचा संघ घेतला पाहिजे. ऍक्च्युली आपण अशा लोकांचा संघ केला पाहिजे ज्यांच्या मुखावरती त्यागामध्ये पण हास्य आहे, स्मित हास्य. मग आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं, अरे याने तर सगळं सोडून दिला, हा आनंदी कसा काय? हे सिक्रेट काय? चला विचारूया त्याला, है की नाही? म्हणून मी सांगत असतो बऱ्याचदा, मी ज्यांना भेटतो अशा लोकांना, मला आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. यांच्याकडे ना काही आहे, ना काही अपेक्षा आहे, तरी आनंदी आहेत. कसे काय? प्रेम आहे. प्रेम का आहे? कारण तिथे त्याग आहे. ही बिझनेस प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे आपण. माझा ह्याच्यात काय फायदा आहे? मग तुम्हाला प्रेम कधीच कळणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, प्रेम कळालं नाही की आनंद नाही, तुमचंच नुकसान आहे. म्हणून तरी प्रेम समजावून घेण्यामागे लागलं पाहिजे आपण. हे आज नाही, उद्या नाही, एक दिवस तुम्हाला कळणार आहे. प्रकृती बनवलेली तशी आहे भगवंतांनी, की तुम्हाला हे लवकर कळावं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हे प्रेम डेव्हलप करायसाठी आपण जर समजा, तुम्ही मागे जपाबद्दल सांगितलं होतं की वैकारी वाग, मध्यम वाग, पश्यंती वाग आणि परावाग, तर ह्या स्टेजने आपण जाऊ शकतो का? जात असेल तर मग त्याच्याबद्दल सांगा, कसं जायला पाहिजे आपण. हरे कृष्ण. जप म्हणजे सेवा मागणे, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. हे आपल्या 99% भक्तांच्या डोक्यामध्ये हेच नाही आहे की जप म्हणजे सेवा मागणे. जपाचा अर्थच माहिती नाही आपल्याला. जपाचा अर्थ माहिती नसेल तर तुम्ही वैकारी वाक्च्या पुढे कधी जाणारच नाही. कारण तोंड तुमचं, जीभ म्हणते मला सेवा पाहिजे, परंतु मनाला तयारीच नाही सेवा करायची, बुद्धीला पटतच नाही सेवा करायचं. मग करणार कसं? मग आपल्याला फालतूचं काहीतरी सांगितलं जातं, एका कोपऱ्यात शांतपणे बसा, मनातले सगळे विचार बंद करा आणि मनाने हरे कृष्ण महामंत्र जप म्हणा. हे काय मेडिटेशन आहे का? इट्स नॉट मेडिटेशन. अर्जुनाला काय प्रभुपादांनी म्हणाले, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी थोडंच दोन्ही सैन्याच्या मध्ये बसून शांतपणे मनाने जप कर म्हणून सांगितलं. आता मनाने करत असशील तर आता अजून शांत हो आणि बुद्धीने जप कर. ही फालतूगिरी आपल्याला शिकवली जाते.
अरे बुद्धीने जप कर म्हणजे त्याच्यामध्ये पश्यंती वाक घेऊन ये, म्हणजे बुद्धीने विचार कर की मी भगवंतांची प्रभुपादांची सेवा उद्यापासून सकाळपासून करू कशी, ऍक्च्युली प्रत्यक्षात मी करू कशी. त्याला म्हणतात मध्यम वाक वैकारी वाकला जोडणे, पश्यंती वाकला वैकारी वाकला जोडणे. अजूनही तुम्ही एका ठिकाणी बसून फक्त जप करताय, मग ते तुम्ही कितीही शांत मनाने करू दे, तुमच्या मनात काही विचार नाहीत, काही नाही, अगदी प्युअर मनाने तुम्ही जप करताय, तरी तुम्ही वैकारी वाकच्याच लेवलला असता, कारण उठून भगवंतांसाठी प्रभुपादांसाठी काही करायची तुमची इच्छाच नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये मन आलेलाच नाही, बुद्धी आलेलीच नाही. इच्छाच नाहीये तुमची. हे चुकीची कल्पना संकल्पना आपल्या डोक्यात अशी भरलेली आहे ना, आपल्या वरिष्ठ भक्तांनी, आजकालच्या लीडर लोकांनी. जसं कालच्या मेसेजमध्ये होतं की नाही, लीडर लोकांना वाटते शेतावरती जाणे हे कमीपणाचं आहे, शहरात राहणे चांगलं आहे, शहरात राहून जप करा. कसं करणार, तू करूच शकत नाही. आपल्याला त्यामुळे आपल्या डोक्यात हेच बसलंय, जप करणे, यात्रेला जाणे, उत्सव मंदिर, हेच भक्तिमय सेवा आहे. मग हे सगळं करण्यासाठी पैसा कुठून येणार, मग त्याच्यासाठी पाप कर्म करायला पाहिजे, मग ती सेवा कशी झाली. मग प्रभुपादांनी ऍक्च्युली सांगितलंय काय, ते उपदेश आदेश आपण कसे आचरणात आणले पाहिजेत, याचा विचार करणे म्हणजे बुद्धीला आणणे, याचा विचार करणे म्हणजे पश्यंती वाक. हे आपल्याला शिकवलंच नाहीये, ते आपल्याला कळणार कसं. तोंडाने फक्त मी प्रेम करतो, मी प्रेम करतो, प्रेम करतो, मनामध्ये नाहीच आहे प्रेम करणे. बुद्धी तर अजिबात नाही प्रेम करायला तयार. प्रेम प्रभुपाद, समजा उद्या तुम्ही प्रभुपाद तुमच्या समोर आले, तुम्ही म्हणला आय लव्ह, माझं प्रभुपादांवरती खूप प्रेम आहे. प्रभुपाद म्हटले हे इथे एक खड्डा काढ. नाही प्रभुपाद, मी इथे बसून जप करतो, मनाने करतो, बुद्धीने करतो, ते खड्डा काढणे मला जमणार नाही. आहे तुमचं प्रेम, हे जे कॉमन सेन्स आहे, हे समजावून सांगायला लागतंय, याचीच वाईट वाटतंय. ऍक्च्युली हे कॉमन सेन्स आहे की नाही, आहे की नाही कॉमन सेन्स. इथे चूक आहे सगळी. किती मला आश्चर्याचा धक्का बसतो बघा. परवा एक भक्त म्हणाले की प्रभूजी तुमच्या प्रोजेक्ट वरती मग एवढी कामं असणार, एवढं हे असणार, मग आम्हाला यात्रेला वगैरे जायला मिळणार की नाही. ऑफकोर्स सगळ्यांना यात्रेला, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धामाला गेलं पाहिजे, तीर्थक्षेत्रांना गेलं पाहिजे, त्याची व्यवस्था आपण नियमाने सगळं करणार. परंतु आपल्याला लाज वाटली पाहिजे असं विचारताना की यात्रेचाच आपण विचार करू लागलो, तर प्रभुपादांचं हे जे मिशन आहे ते ऍक्च्युली करणार कोण. मग तुम्हाला जर त्याचीच चिंता असेल फक्त, मग हे ऍक्च्युली करणार कोण. ऍक्च्युली भक्ती कशाला म्हणायचं. त्यामुळे पहिली चुकीची कल्पना आपल्या डोक्यातून काढून टाका की जप म्हणजे फक्त हे शब्द तोंडाने, मनाने आणि बुद्धीने उच्चारणे म्हणजेच आपली प्रगती झाली. यस, दॅट्स इट, संपलं. हे इम्पॉसिबल आहे. करून बघा आणि तुम्हाला जमलं तर मला पण सांगा, कारण त्याचा अर्थच आहे सेवा करणे. बुद्धीने जप करणे म्हणजेच बुद्धीने सेवा करणे, हाताने पायाने सेवा करणे. या स्टेजला जर आपण येणार नसेल तर तुम्हाला जपाचा अर्थच कधी कळालेला नाही आणि तो कधी कळणार पण नाही. आणि म्हणून आपल्याला प्रेमाचा अर्थ कळत नाही. हे सगळं करून मध्यम पश्यंती वाक, अगदी परावाक पर्यंत जाऊन देखील आपल्याला वाटत असेल की त्यातून जेव्हा मी परावाक मध्यम वाकाने जप करू त्यावेळी मला काहीतरी मिळेल, त्यावेळी मला भगवंत मिळतील. अजूनही स्वार्थच आहे. जेव्हा पश्यंती वाक कळतो आपल्याला, तेव्हा त्याचा अर्थ आहे की येस,
मला माझ्या बुद्धीचा वापर करून भगवंतांसाठी सेवा करायची आहे. मला बुद्धीने जप करून मला काहीतरी मिळवायचं नाहीये. मग उठलं पाहिजे, ती सेवा केली पाहिजे. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला कळेल जप नक्की का असतो काय, प्रेम नक्की असतं काय. तोपर्यंत नाही कळणार. आणि हे कठोरपणे सांगितलं पाहिजे, कारण आज सध्याच्या स्थितीला आपल्या सगळ्या भक्तांना वाटतं की हे एवढंच आहे. एवढंच आहे. कारण म्हणून मी मगाशी म्हटलं बघा, प्रभुपादांचे मेसेज आपण सिरियसली वाचतच नाही. प्रभुपादांचे उपदेश सिरियसली प्रभुपाद परवा काय म्हणतात रूपानुगा प्रभूंना, मला असं कळालं की तुम्ही तुमचे स्वतःचे गायी घेतलेले आहेत आणि स्वतःचं दूध आणत आहात, पैशाची बचत करत आहात. आणि पुढचं वाक्य कोणाला माहिती आहे? बघूया कोणाला लक्षात आहे. कोणाला लक्षात आहे? बघून सांगू नका. दूध मिळायला गेलं त्यांना. नाही, त्याच्या पुढचं एक सिंपल वाक्य आहे 3 शब्दांचं. बाकी तुम्हाला काय करायची गरज नाही प्रभू. नाही, आता बघून सांगा. प्रभुपाद म्हणतात हे हवंय, दिस इज वॉन्टेड. मग आपले आचार्य डायरेक्टली आपल्याला सांगतात हे पाहिजे, हे हवंय. आपल्या डोक्यात भिनलं पाहिजे असले वाक्य ऍक्च्युली. प्रभुपाद म्हणतात हे हवंय. प्रभुपादांना हे पाहिजे. That makes sense? अजून एकदा जाऊन वाचा तुम्ही, तुमच्याकडे मेसेज असेल. इंग्लिश मध्ये देखील 3च शब्द. जर हे शेती प्रकल्प यशस्वी झाले तर हे सर्व उद्योगधंदे बंद होतील. आम्हाला प्रचार करण्याची गरज नाही, पण आपोआप लोकांना नको असेल. त्याच्यात मध्ये नाहीये हे हवे आहे ना, तेच लिहिलेलं आहे. मला समजले आहे की तुम्ही स्वतःच्या शेतीतून दूध पुरवून दुधाच्या बिलात बचत करत आहात. हे हवे आहे. हे हवे आहे. ऍक्च्युली हे कसं आहे, म्हणून प्रभुपादांचं श्रवण पण केलं पाहिजे. टोन कळतो प्रभुपादांचा. मग प्रभुपाद म्हणतात धिस इज वॉन्टेड, हे हवंय. आपल्या भक्तांना कोणी सांगत नाही. आपल्याला भक्तांना फक्त हेच सांगितलं जातं, प्रभूजी जप करा, जप करा, जप करा. प्रभूजी रोज येतात, प्रभूजी लक्षच लागत नाही हो जपामध्ये. अजून राहू दे, करा. किती 4 माळा करते, 8 माळा करा. मग तो 1 महिन्याने परत येतो, प्रभूजी लक्षच लागत नाही हो जपामध्ये, काय करायचं? इथे बसा, माझ्यासोबत करा. त्याला कधीच सांगितलं जात नाही की तुझं लक्ष लागत नाही, कारण तुझं लक्ष सगळं ऑफिस मध्ये आहे. ऑफिस बंद कर, हे सांगितलंच जात नाही त्याला. हा आपल्या इस्कॉन मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा. हे पश्चंती मार्ग, मध्यम मार्गला जाणे म्हणजे ज्याच्यामुळे जपामध्ये लक्ष लागत नाही ते बंद करणे. हे बारक्या मुलाला पण कळेल का लक्ष लागत नाही तुझं जपामध्ये, कारण तू कामच दिवसभर उलट करतो, सगळं उग्र कर्म करतो. त्याच्यामध्ये फक्त स्वार्थ आहे. अजून माझा पगार वाढला की नाही, एवढेच पैसे मिळाले आज, हे विचार डोक्यात येत असतील तर ते जप कसा होईल? होणारच नाही. प्रभुपाद आपल्याला सांगतात ते बंद करा, सिंपल लाईफ जगा, म्हणजे तुमचा जप पण चांगला होईल. आणि ती सिंपल लाईफ जगणे ही माझी सेवा आहे, भगवंतांची सेवा आहे. सेवा पण होईल, ते आपण करायला तयार नाही. दिस इज वॉन्टेड. हे याच्याबद्दल थोडस चिंतन करा दिवसभर आज तुम्ही, हे काय असतं. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो की तुम्हाला थोडंफार इंग्रजी जरी येत असेल तरी प्रभुपादांचे लेक्चर तुम्ही स्वतः ऐका, म्हणजे तुम्हाला प्रभुपादांचा आवाजातली जी गंभीरता आहे ना ती कळेल तुम्हाला. तर टोन असतो. जसं आज मी मेसेज पाठवलाय, किती जणांनी वाचला माहिती नाही. प्रभुपाद सांगत आहेत
की माताजींचं मेन काम असतंय स्वयंपाक बनवणे. त्यांना लहानपणापासून ट्रेनिंग स्वयंपाक बनवण्याचंच दिलं पाहिजे. आणि मग एक भक्त जरा वांड होता, भक्त रॉबिन म्हणून. तो म्हणत होता की जर त्यांना नाही करता आलं तर, प्रभुपाद एक उदाहरण देत होते की बंगालमध्ये एक प्रथा आहे, नवीन नवीन सुनेला पहिल्या दिवशी स्वयंपाक करायला लावला जातो आणि सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना बोलवलं जातं आणि सगळे येऊन मग ते खाऊन सुनेची प्रशंसा करतात. वा, छान प्रसाद बनवणारी आहे, छान प्रसाद बनवणारी आहे. मग ते सून आपली झाली, घरात तिला ऍक्सेप्ट केलं जातं. मग तो भक्त म्हणाला, आणि जर तिने स्वयंपाक नाही बनवला तर चांगला? प्रभुपाद म्हणाले, तिला तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. मग तो भक्त जरा चिकट होता, तो परत म्हणाला, तर तिला तसं ट्रेनिंग नाही दिलं तर, नाही मिळालं तर? प्रभुपाद म्हणाले, त्याचा प्रश्नच नाही, तिला तसं ट्रेनिंग दिलंच पाहिजे. आता हे तुम्हाला, हे जे वाक्य आहे आजच्या त्या मेसेजमध्ये, त्यातल्या प्रभुपादांचं टोन तुम्हाला समजावून सांगायचं कसा? तरी मी कंसात लिहिलं तसं, ऍक्च्युली प्रभुपादांचा टोन असा गंभीर होता म्हणून, पण तरी ते तुम्ही ऐकल्यावरती तुमच्या लक्षात येईल. आणि मग प्रभुपाद त्याचं महत्व सांगण्यासाठी म्हणतात की श्रीमती राधाराणी देखील या सगळ्यामध्ये एक्सपर्ट होती, कारण तिला पण लहानपणापासून हे ट्रेनिंग दिलं होतं. असं ट्रेनिंग आपण सगळ्या माताजींना दिलं पाहिजे. प्रभुपाद समजले तर आपल्याला प्रभुपादांचं मिशन समजणार, आणि प्रभुपादांचं मिशन समजलं तर आपल्याला भक्ती समजणार. एनिवे, थोडस विचलित होत आहे आपण प्रश्नापासून. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की मध्यम वाक, पश्यंती वाक याचा अर्थ समजावून घ्या. याचा अर्थ आहे उठणे आणि सेवा करणे. नुसते म्हणणे नाही, सेवा द्या सेवा द्या, उठणे आणि सेवा करणे सदैव सदैव सतत कायमचा. मग खऱ्या अर्थाने आपल्याला सेवा म्हणजे काय कळायला लागतं, प्रेम म्हणजे काय कळायला लागतं, त्याला आनंद कळायला लागतो. हरे कृष्ण. हनुमंत प्रभू रोज प्रश्न विचारतात, मी थोडस कठोरपणे त्याचं उत्तर देतो. कितपत पटतंय हनुमंत प्रभूंना माहिती नाही. होय प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. आम्हाला तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे प्रभूजी, कारण जोपर्यंत तुम्ही असं बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार पण नाही. नाही नाही, पटतंय का पण हे बोललेलं सगळं? नाही, म्हणून तर म्हणलं ना की हेच अपेक्षित आहे आम्हाला, कारण पटायसाठी पण तसं बोललं पाहिजे ना प्रभूजी. म्हणजे आमच्यासाठी ते चांगलं आहे नाही का, गोड लागतंय. असं काय बोलायचं आता मला? नाही असं आमच्या, हा बोला बोला. असं व्हायला नको की माझ्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच नाही, प्रभूजी दुसरंच काहीतरी फाड 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 बोलून गेले, असं व्हायला. तसं नाही प्रभू. प्रश्न जरी असला तरी त्याच्या बाजूला ज्या गोष्टी असतात ते तुम्ही समजून सांगता ना प्रभू. प्रश्नाचं उत्तर काय असतं, एकतर एका वाक्यात द्या, एका शब्दात द्या, नाही तर थोडं सविस्तर द्या. पण सविस्तर उत्तर हेच योग्य आहे. तर एका वाक्यात सांगू शकता ना तुम्ही. प्रश्नाचे उत्तराचे अनेक प्रकार असतात, त्याच्यामध्ये जे तुम्ही सांगताय ते समजून सांगताय हे महत्वाचं आहे. मग हे मला पटतंय, पण असं नाही की पटत नाही. हा, हे सगळं पटतंय ना. कडू औषधच प्रभूजी शरीर नीट करण्यासाठी योग्य असते. नाही नाही, त्याच्याशी संबंध नाही आहे. माझ्या विचारण्याचा अर्थ, उद्देश असा होता की पटतंय का, जे स्पष्टीकरण दिलं ते पटतंय का, यस की नाही? प्रभूजी त्यांचं माहित नाही, आता ते व्यक्ती स्वतंत्र आहे, परंतु आम्हाला पटतंय ते प्रभूजी, त्यांच्या माध्यमातून आम्हाला पण पटतंय. हरे कृष्ण. अजूनही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा अर्थ कळाला नाही. पटतंय का म्हणजे येस पटतंय, येस कळालं, येस उद्यापासून याच्यावरती मी प्रयत्न करणार, याला म्हणायचं पटतंय. ते आपल्या मुखातून पण आलं पाहिजे, येस प्रभूजी मला पटलं, मला कळालं, येस मी करतो असं, है ना?
हरे कृष्ण. थांबूया आपण. आज उत्सव आहे, उत्सवाची तयारी करायची आहे. दुपारचं लेक्चर एक्झॅक्टली किती टायमिंगला असेल मला माहिती नाही, परंतु गडबड नसेल मेसेज टाकला जाईल एखादा. युट्यूब वरती तर असेलच, त्यामुळे युट्यूबचा तुम्ही नोटिफिकेशन ऑन केलं असेल तर तुमच्या फोनवरती येईल लाईव्ह सुरू झालंय म्हणून. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.